नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्ष साहित्यशास्त्र अभ्यासपत्रिका 10वी यामध्ये आपण शब्दशक्ती विचार पाहत आहोत. त्यामध्ये व्यंजन शब्दशक्तीचा उहापोह आपण करत आहोत. आपण मागं पाहिलं की काव्यामध्ये शब्दार्थांना वाच्यार्थाहून वेगळाच अर्थ प्राप्त होत असतो. काव्यातून असा वेगळा जो रमणीय अर्थ सूचित होतो त्याला व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ असं म्हणतात. ध्वन्यार्थ व्यक्त करणाऱ्या शब्दशक्तीला व्यंजना शब्दशक्ती म्हणतात. आणि हा व्यंग्यार्थ मुख्यार्थाशिवाय लक्षात येऊ शकत नाही. अभिधा आणि लक्षणा यांचं कार्य संपल्यावर व्यंजना शब्दशक्तीचं कार्य सुरू होतं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आनंदवर्धनाने जो ध्वनी सिद्धांत मांडलेला आहे त्या ध्वनी सिद्धांत मांडून काव्यामध्ये व्यंजना शब्दशक्तीचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. एकाच वाक्यातून अर्थाच्या भिन्न भिन्न छटा व्यंजना शब्दशक्तीमुळे निर्माण होतात हे आपण पाहिलं. सूर्य अस्ताला गेला हे उदाहरणही पाहिलं. अनेक कवितेची उदाहरणं पाहिली. नववधू प्रिया मी बावरते, अहिनकोल, औदुंबर, चापा, नंदीबैल अनेक कविता आपण पाहिलेल्या आहेत. औदुंबर आयलं तटावर पहिलं तटावर हिरवाळी लिहून, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा. चार घराचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, पाय वाट चालली आडवी तिडवी. हिरव्या कुरणाकडून चालली काळ्या डोहाकडे, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. अशी काहीतरी औदुंबर नावाची बालकवीची कविता आहे आणि त्या कवितेमधून आपल्याला कितीतरी अर्थ जाणवत असतो. औदुंबर हा शब्द, औदुंबर एक झाड, वडाचं मोठं झाड ज्याला आपण म्हणू. पण औदुंबर या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे सगळं खूप सुंदर पद्धतीनं कवीनं वर्णन केलेलं आहे. पैल टेकडीच्या पलीकडं एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावापासून हिरव्या कुरणाकडून काळ्या डोहाकडे वाट निघालेली आहे. पांढरी वाट आहे. म्हणजे माणसाचं बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण झालं की पांढरे केश होतात तर काळ्या डोहाकडे त्याची वाटचाल चाललेली असते. शेवटच्या टप्प्याकडे त्याची वाटचाल चाललेली असते. माणसाच्या जीवनमानाचंही चित्रण त्यातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अनेक अर्थ कवितेतून वेगवेगळे अनेक अर्थ जाणवायला लागतात. तो व्यंग्यार्थ असतो. अर्थाच्या भिन्न भिन्न छटा आपणाला पाहायला मिळतो. व्यंग्यार्थ व्यंजना शब्दशक्तीतून व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ सूचित होत असतो. म्हणजे एकाच वाक्यातून अर्थाच्या अनेक छटा आपणाला पाहायला मिळतात. व्यंग्यार्थामुळेच कवी व्यापारातून रसप्रतीती होते. म्हणून आनंदवर्धनाने व्यंग्यार्थाचे महत्त्व स्पष्ट करताना ध्वनी हाच काव्याचा आत्मा आहे हा सिद्धांत मांडला. व्यंग्यार्थातून निघणारा तो सूचितार्थ आणि तोच काव्यामध्ये सौंदर्य निर्माण करत असतो. असा ध्वनीत होणारा म्हणूनच रसध्वनी असे त्याला म्हटलेलं आहे. कारण काव्यात सौंदर्य निर्माण होत असते. साधे शब्दार्थ जेव्हा गुण, अलंकार, वक्रोक्ती आणि संस्कारित होतात तेव्हा त्याच्या ठिकाणी रसत्व प्राप्त होते. आणि असा हा ध्वनीत म्हणणारा म्हणून रसध्वनी व्यंजना शब्दशक्तीमध्ये व्यंग्यार्थाला खूप महत्त्वाचं स्थान असतं. व्यंग्यार्थ हा काव्यात निर्माण करणारा, काव्याला सौंदर्य प्राप्त करून देणारा सर्वात महत्त्वाचा व्यंजना व्यापार आहे. आणि अशा या व्यंजना शब्दशक्तीचे आपण प्रकार आता पाहणार आहोत. व्यंजना शब्दशक्तीचे प्रकार पाहत असताना आपण पाहिलं की व्यंजनेचे प्रकार सूचित होणारा व्यंग्यार्थ ज्या
व्यापारामुळे कळतो त्याला व्यंजना व्यापार असं म्हणतात. त्याला व्यंजना व्यापार असं म्हटलं जातं. महाकवीच्या काव्यामध्ये प्रतीत होणारा प्रतीयमान अर्थ किंवा ध्वन्यार्थ ज्या व्यंजना व्यापारापासून निष्पन्न होतो असा व्यंजना व्यापार साधणाऱ्या दोन प्रकारच्या व्यंजना शब्दशक्ती आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. एक शाब्दी व्यंजना आणि दुसरी अर्थी व्यंजना. शाब्दी व्यंजनेचे अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणामूलक व्यंजना असे प्रकार आहेत आणि अर्थी व्यंजनाचे वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी असे प्रकार आहेत. या सर्वाचा विचार आपणाला करावयाचा आहे. शाब्दी व्यंजना म्हणजे काय? विशेष शब्दावर अवलंबून असणाऱ्या व्यंजना शब्दशक्तीला शाब्दी व्यंजना असे म्हणतात. मग विशिष्ट अशा शब्दावर अवलंबून असणारी शब्दशक्ती त्याला शाब्दी व्यंजना असं म्हणावं लागतं, असं म्हटलं जातं. यामध्ये विशिष्ट शब्दाला महत्त्व असते. विशिष्ट असा शब्द बदलला की व्यंजनाही नष्ट होते. एखाद्या शब्दाला दोन स्वतंत्र वाच्यार्थ असून एका संदर्भाने तो निमंत्रित झालेला असतो तर दुसरा ध्वनी रूपाने व्यक्त होऊ लागतो. तसेच शब्दाच्या वाच्यार्थाला बाधा येऊन लक्षणेने दुसराच अर्थ लागला म्हणजे जो ध्वनी व्यापार प्रकट होतो तो मूळ शब्दावर आधारित असतो, म्हणून याला शाब्दी व्यंजना असं म्हणतात. विशिष्ट शब्दाला या ठिकाणी महत्त्व असते. शब्द बदलला की व्यंजना बदलते. एखाद्या शब्दाला दोन स्वतंत्र वाच्यार्थ असून एका संदर्भाने तो नियंत्रित झालेला असतो तर दुसरा ध्वनी रूपाने व्यक्त होऊ लागतो. शब्दाच्या वाच्यार्थाला या ठिकाणी बाधा येऊन लक्षणेने दुसराच अर्थ लागला म्हणजे जो ध्वनी व्यापार प्रकट होतो तो मूळ शब्दावर आधारित असतो, म्हणून याला शाब्दी व्यंजना म्हणतात. आणि अशा या शाब्दी व्यंजनेचे दोन प्रकार आहेत. अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणामूलक व्यंजना. आता आपण अभिधामूलक व्यंजना म्हणजे काय हे पाहणार आहोत. भाषेत अनेक शब्दांना एकापेक्षा अधिक मुख्यार्थ असल्याने एकापेक्षा अधिक अर्थ असणारे असे शब्द जेव्हा भाषेत वापरले जातात तेव्हा त्या शब्दाच्या अनेक मुख्यार्थापैकी विशिष्ट असा एकच अर्थ अभिधेने लक्षात येतो. या मुख्यार्थाबरोबर इतर मुख्यार्थाची जाणीवही होते. हा जाणवलेला दुसरा अर्थ वाच्यार्थ असला तरी तो बोलणाऱ्याला अभिप्रेत नसतो. तो व्यंजनेमुळेच आपल्या लक्षात येतो, तेव्हा अभिधामूलक व्यंजना होते. उदाहरणार्थ राम लक्ष्मण, रामार्जुन. भाषेमध्ये अनेक शब्दांना एकापेक्षा अधिक मुख्यार्थ असल्याचे आढळतात. एकापेक्षा अधिक अर्थ हे शब्द जेव्हा भाषेत वापरले जातात तेव्हा त्या शब्दाच्या अनेक मुख्यार्थापैकी विशिष्ट असा एकच अर्थ अभिधेने लक्षात येतो. एकच अर्थ अभिधेने लक्षात येतो. पण या मुख्यार्थाबरोबर इतर मुख्यार्थाचीही जाणीव होते. हा जाणवलेला दुसरा अर्थ वाच्यार्थ जरी असला तरी तो बोलणाऱ्याला अभिप्रेत नसतो. तो व्यंजनामुळे आपल्या लक्षात येतो, तेव्हा अभिधामूलक व्यंजना असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ राम लक्ष्मण किंवा रामार्जुन या दोन्ही उदाहरणातील पहिल्या उदाहरणातील म्हणजेच राम लक्ष्मण मधील रामाचा अर्थ दशरथी राम असा आहे आणि रामार्जुन या दुसऱ्या उदाहरणातील अर्थ रामाचा अर्थ परशुराम असा आहे. सहस्त्र अर्जुनाशी त्याचा जो विरोध होता त्यावरून तो निश्चित होतो. म्हणजे राम लक्ष्मण आणि रामार्जुन. राम लक्ष्मण मधला जो अर्थ आहे तो दशरथी राम आहे आणि रामार्जुन मधला जो राम आहे तो परशुराम आहे. प्रस्तुत मुख्यार्थ निश्चित होऊनही अप्रस्तुत अर्थ अमुख्य व्यापाराने वाचकाच्या मनापुढे येतो. यालाच अभिधामूलक व्यंजना असे म्हणतात. या ठिकाणी शब्दाचा जो दुसरा अर्थ निघतो
तो स्वातंत्र्यरित्या अभिधामूलक असा असतो, म्हणून त्याला अभिधामूलक व्यंजन असे म्हणतात. गडकऱ्याच्या भावबंधन नाटकातील प्रभाकर असे म्हणतो की मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या ठिकाणी मौन व्रत तो धारण करतो. हा अर्थ अभिप्रेत आहे, तोच योग्यही आहे. पण या शब्दामधून चुंबन वृत्ती ही ध्वनित होते. हा व्यंजना व्यापार होय. मुका या शब्दाचे वाचा नसलेले किंवा चुंबन असे दोन्हीही मुख्यार्थच असल्याने याला अभिधामूलक व्यंजन असं म्हटलं जातं. कारण गडकऱ्याच्या भावबंधन नाटकातला प्रभाकर काय म्हणतो, मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. याचा अर्थ तो मौनवृत्ती धारण करणार आहे, मुका राहणार आहे. पण मुक्याचे व्रत सोडणार नाही याचा अर्थ चुंबन घेणार आहे, सतत चुंबनच घेणार आहे. म्हणजे चुंबनाचे व्रत मी सोडणार नाही असंही होऊ शकतो. कारण मुका या शब्दाचा अर्थ वाचा नसलेले, बोलता न येणारा असंही होतो आणि चुंबन असंही होतं. म्हणून अभिधामूलक व्यंजन असं त्याला म्हणावं. वाक्यामध्ये शब्दाचा अर्थ निश्चित करणारे संयोग, वियोग, प्रयोग, सहचार्य, प्रकरण, प्रयोजन, लिंग, विरोध इत्यादी गमके असतात. यातून अभिधामूलक व्यंजना जाणवते. कर या शब्दाचा हात, किरण, संक्रांतीनंतरचा दिवस, शासनाला द्यावयाचा पैसा इत्यादी अर्थ ध्वनित होतात. कर म्हणजे हात असाही करचा अर्थ होतो. कर म्हणजे शासनाने लावलेला कर असाही होतो. कर म्हणजे संक्रांतीनंतरचा दिवस येणारा कर या पद्धतीने होतो. कर या शब्दाचा अर्थ किरण असाही होतो. म्हणजे याला अभिधामूलक व्यंजना म्हणावं. कितीतरी अर्थ त्यातून निघत असतात अभिधामूलक, पण ती मुख्यार्थच वाटत असतात. म्हणजे याचा अर्थ कसा आहे, भाषेत अनेक शब्दांना एकापेक्षा अधिक मुख्यार्थ असल्याचे आढळतात. एकापेक्षा अधिक अर्थ असणारे शब्द जेव्हा भाषेमध्ये वापरले जातात तेव्हा शब्दाच्या अनेक मुख्यार्थापैकी विशिष्ट असा एक अर्थ अभिधेने लक्षात येतो. त्या मुख्यार्थाबरोबरच इतर मुख्यार्थाची जाणीव होते. या जाणवलेला दुसरा अर्थ म्हणजे वाच्यार्थ जरी असला तर तो बोलणाऱ्याला अभिप्रेत नसतो. त्याला अभिधामूलक व्यंजन असं म्हणावयाचं आहे. अभिधामूलक व्यंजनेमध्ये एक मुख्यार्थ असतो तर दुसरा सूचित होणारा अर्थ असतो. प्रसंगानुरूप त्याचा अर्थ घ्यावयाचा असतो. अभिधामूलक व्यंजना आणि श्लेष अलंकार यामध्ये काही बाबतीत फरक आहे. श्लेषमध्ये संयोग सहचार्य नसल्याने अभिधेचे नियंत्रण होत नाही. अभिधामूलक व्यंजने संयोग सहचार्य आणि मुख्यार्थ निश्चित असतो आणि दुसरा अर्थ व्यंजनेने ध्वनित होत असतो. श्लेष अलंकारामध्ये मात्र दोन्ही अर्थ मुख्यच असतात. अंबरागत पयोधराते रगडूनी पळतो दुरी. यामध्ये अंबर म्हणजे आकाश, वस्त्र, पयोधर म्हणजे मेघ, वक्षस्थळे म्हणजे या ठिकाणी दोन्ही अर्थ मुख्यच असून महत्त्वाचे आहेत. असा फरक श्लेष व अभिधामूलक व्यंजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथं आपण थांबू, बाकीचा भाग नंतर पाहू. धन्यवाद.